आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शाळांच्या संख्येच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की बऱ्याचशा शाळांचा दृष्टिकोन हा व्यावसायिक ठरलेला असून शाळा व्यवस्थापनाच्या माध्यमातून हा व्यावसायिक दृष्टिकोन अधिकाधिक वृद्धिंगत होत आहे। या सर्व पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभाग हा शाळांच्या संदर्भात एक बृहत आराखडा तयार करण्याच्या विचारात आहे। आज आपण हा नेमका शासन निर्णय काय आहे ते थोडक्यामध्ये जाणून घेऊया। हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय 14 ऑगस्ट 2024 चा आहे। याच्यामधली महत्त्वाचा भाग आहे तो प्रस्तावनेचा। महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा स्थापना व विनियम अधिनियम 2012 व महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा स्थापना व विनियम नियम 2020 अंतर्गत स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे तसेच विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। त्यानुसार नवीन शाळा सुरू करणे व विद्यमान शाळांचा दर्जावाढ करण्याकरिता मान्यता देण्यात येते। स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर शाळांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। सदर शाळा सर्व भागात समसमान विखुरलेल्या नाहीत। दुर्गम भागात शाळांची संख्या कमी आहे तर शहरी भागात मोठ्या प्रमाणावर शाळा आहेत। अशा प्रकारे शाळांचे असमान वितरण झालेले दिसून येते व व्यावसायिक ठिकाणी शाळा उघडण्याकडे कल दिसून येतो। त्यामुळे महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा अधिनियम 2012 अंतर्गत नवीन शाळा सुरू करणे व विद्यमान शाळांचा दर्जावाढ करण्याकरिता शाळांचा बृहत आराखडा तयार करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने शासनाचा आदेश काय आहे ते आता आपण जाणून घेऊया। महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा स्थापना व विनियम अधिनियम 2012 अंतर्गत नवीन शाळा सुरू करणे व विद्यमान शाळांचा दर्जावाढ करण्याकरिता शाळांचा बृहत आराखडा तयार करताना खालील बाबींचा विचार करण्यात यावा। शैक्षणिक विभागांचे 2 विभाग करण्यात यावे। शैक्षणिक दृष्ट्या प्रगत व शैक्षणिक दृष्ट्या मागास ज्या भागात शाळा संख्या विद्यार्थी संख्या पीटीआर यावरून विभाग शैक्षणिक दृष्ट्या प्रगत अथवा मागास ठरवता येईल। संस्थेत शैक्षणिक दृष्ट्या प्रगत भागात शाळा स्थापन करायची असल्यास शैक्षणिक दृष्ट्या मागास भागामध्ये शाळा स्थापन करणे अनिवार्य करावे। शासनाकडून परवानगी देताना परवानगी सदर दोन्ही भागांसाठी असावी व परवानगी मिळाल्यानंतर दोनही ठिकाणी शाळा सुरळीतपणे चालवणे बंधनकारक करावे। एखाद्या भागामध्ये पर्याप्त शाळा संख्या असल्यास सदर भाग अति प्रगत म्हणून नमूद करावा व सदर भागात नवीन शाळांना परवानगी नसावी। अस्तित्वात असलेल्या शाळेजवळ नवीन शाळेस परवानगी देऊ नये। तथापि अस्तित्वात असलेल्या शाळेची शैक्षणिक कामगिरी समाधानकारक नसल्यास सदर ठिकाणी नवीन शाळेस परवानगीचे अधिकार शासनास असावेत। शैक्षणिक दृष्ट्या मागास भागामध्ये शाळा स्थापन करण्यासाठी जागेचे क्षेत्रफळ मुदत ठेव इत्यादीमध्ये काही अंशी शिथिलता देऊन प्रोत्साहन देणे योग्य राहील। परवानगी दिलेल्या शाळांवर नियंत्रणासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणा सक्षम बनवणे सदर शाळांची वेळोवेळी तपासणी करणे इत्यादी बाबी करता येईल। शैक्षणिक दृष्ट्या प्रगत भागात शाळा स्थापन करण्यासाठीचे निकष सक्त असावेत। प्रस्ताव सादर केलेल्या ठिकाणी शाळेची गरज आहे का याबाबत स्थानिक प्राधिकरण व क्षेत्रस्तरीय प्राधिकरणाचा स्पष्ट अहवाल घेणे व त्यानुसार निर्णय घेणे उचित राहील। कुशल मनुष्यबळाचा उल्लेख व आकारण्यात येणाऱ्या फीबाबत नियंत्रण आवश्यक असावे। तसेच शासन उपक्रमाची अंमलबजावणी करणे बंधनकारक असावे। व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून बहुतांशी व्यवस्थापन शाळा सुरू करीत आहेत। शैक्षणिक गुणवत्ता हा दृष्टिकोन असण्यास प्रोत्साहन द्यावे। व्यापारीकरण होऊ न देण्यासाठी उपाययोजना वेळोवेळी करणे आवश्यक आहे। दर 10 वर्षांनी पुनरावलोकन करून सदर नियमात बदल करण्याचा अधिकार शासनास राहील आणि या अनुषंगाने स्वयं अर्थसहाय्यित शाळांचा बृहत आराखडा अहवाल तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे 13 सदस्यीय समिती गठीत करण्याकरिता याद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। अशा प्रकारचा हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे। स्वयं अर्थसहाय्यित शाळांची संख्या आगामी कालखंडामध्ये वाढण्याचे चिन्ह या निमित्ताने मात्र नक्कीच दिसत आहे। आपण हा संपूर्ण शासन निर्णय जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।